हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध MPSC अँड UPSC या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम. आज भूगोलातील एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे महाराष्ट्र भारत स्थान विस्तार आणि क्षेत्रफळ. याच्याशी संबंधित 2011 ते 2021पर्यंत आयोगाने MPSC मुख्य परीक्षा तसेच पूर्व परीक्षा आणि कंबाईंड B आणि C या ग्रुपसाठी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर याच्यामध्ये एकूण 24 प्रश्न आहेत. 24वा जो प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लेक्चर बघून झाल्यानंतर. बाकीचे राहिलेल्या प्रश्नाची उत्तरं मी विश्लेषणसह या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला या लेक्चरमधून खूप काही एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि आजकाल एक्स्ट्रासाठी खूप महत्त्व आहे. तुम्ही एक्स्ट्रा इफोर्ट किती करता, एक्स्ट्रा काहीतरी इतर विद्यार्थ्यापेक्षा वेगळं काय करता, त्याला खूप महत्त्व आहे. आता आजकाल एका पदासाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळं ते असे जे काही पद मिळवणारे जे काही विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी नेमकं का ती पद मिळवतात? कारण की ते इतर विद्यार्थ्यापेक्षा काहीतरी एक्स्ट्रा करतात, काहीतरी वेगळं करतात, म्हणून ते हे पद मिळवतात. तसं तुम्हाला पण जर या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, तुम्हाला पण काहीतरी इतर विद्यार्थ्यापेक्षा वेगळं करावं लागेल, काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. आणि आपल्या या चॅनलमध्ये आपण काय करतो की हे विश्लेषणसह सांगत असल्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी ज्ञान मिळणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. जे काही नवीन विद्यार्थी आहेत, पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत आहेत, त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता आपण अभ्यासाकडे वळूया. तर याच्यातील ही जी काय आपण जे आहे ना महाराष्ट्र आणि भारत यांचा आपण एकत्रितपणे अभ्यास करत आहे, जेणेकरून दोन्हींचा आपण या ठिकाणी एकाच वेळेला प्रत्येक टॉपिक आपण निवडून त्याच्यावरती महाराष्ट्र आणि भारत यांचा एकत्रितपणे या ठिकाणी इथून पुढे आपण अभ्यास करणार आहे काही टॉपिकमध्ये. आणि अशा प्रकारे काय होईल की आपलं महाराष्ट्र आणि भारत हे काय होतं की आपलं क्लिअर होऊन जाईल. चला मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर याच्यातील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्ती विस्तार बरोबर आहे? तर याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे ना, कंबाईन 2019मध्ये आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला महाराष्ट्र असो किंवा भारत त्यांचा जर अक्षयवृत्ती जर विस्तार विचारला तर त्यांच्यामध्ये उत्तर ही दिशा दाखवली जाते. आणि बघा या ऑप्शनमध्ये कुठं उत्तर दिलेलं आहे का? याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1मध्ये उत्तर दिलं आहे, ऑप्शन नंबर 3मध्ये उत्तर दिलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, ह्या 1 आणि 3 या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे. म्हणजे दक्षिण तर नसतं, त्यामुळे हे दोन्ही पर्याय या ठिकाणी कॅन्सल झालं. तर राहिले 2 ऑप्शन, या 2 ऑप्शनपैकी आपल्याला एक उत्तर निवडायचं आहे. त्याच्यामध्ये अक्षयवृत्ती विस्तारामध्ये उत्तर हे दिशा त्याच्यामध्ये दाखवली जाते. तर याच्यामध्ये जर बघितलं ऑप्शन नंबर 1 जो आहे ना, 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्राचा जो अक्षयवृत्ती विस्तार किती आहे? 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर हे काय की महाराष्ट्राचा अक्षयवृत्ती विस्तार आहे. आणि हो जो काय अक्षयवृत्ती विस्तार आहे ना, या महाराष्ट्राच्या अक्षयवृत्ती विस्तारामध्ये 7° फरक आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या अक्षयवृत्ती विस्तारामध्ये किती? 7° फरक आहे. बघा तुम्ही, हे 15 या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी 22 आहे. बरोबर आहे. 15 आणि 22मध्ये कितीचा फरक आहे? 7° फरक आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या अक्षयवृत्ती विस्तारामध्ये 7° फरक आहे आणि महाराष्ट्राच्या रेखावृत्ती विस्तारामध्ये 8° फरक आहे. लक्षात असू द्या फरक, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतोय. महाराष्ट्राचा अक्षयवृत्ती विस्तारामध्ये किती अंशाचा फरक आहे आणि महाराष्ट्राच्या रेखावृत्ती विस्तारामध्ये किती अंशाचा फरक आहे? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे काय की ऑप्शन नंबर 1 हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र किती आहे? या ठिकाणी आपल्याला भौगोलिक क्षेत्र विचारलेलं आहे. ज्या वेळेला भौगोलिक क्षेत्र विचारलं जातं तेव्हा त्याचं उत्तर हे हेक्टरमध्ये असते. आणि ज्या वेळेला जे काय आपल्याला या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र विचारले, क्षेत्रफळ नाही, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ना, भौगोलिक क्षेत्राचं उत्तर आहे ते हेक्टरमध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेला क्षेत्रफळ विचारलं जातं ते क्षेत्रफळ हे नेहमी चौरस किलोमीटरमध्ये असते. या ठिकाणी जर बोलले की आता डायरेक्ट या ठिकाणी उत्तर सांगतो मी, तर 307.70 लाख हेक्टर हे काय की महाराष्ट्राचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये 307.70 लाख हेक्टर हे काय की महाराष्ट्राचं क्षेत्र आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. हा जो प्रश्न आहे ना, कंबाईन 2018मध्ये हा प्रश्न विचारला होता. आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के इतके क्षेत्र व्यापले आहे.
हा जो प्रश्न आहे ना कंबाईन 2017मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आधीचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्र विचारलं होतं, ते हेक्टरमध्ये असतंय आणि या ठिकाणी भौगोलिक क्षेत्रफळ महाराष्ट्राचं विचारलं आहे ते चौरस किलोमीटरमध्ये असतंय. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे याच्यामध्ये ऑप्शन पहिला दिलेला आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आणि 9.36. तर पहिला ऑप्शनच या ठिकाणी बरोबर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आणि हे जे काय क्षेत्रफळ आहे ते भारताच्या किती आहे, किती टक्के, ते म्हणजे 9.36% आहे. लक्षात आलं असेल. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो, क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. 1 नंबरला राजस्थान आहे, 2 नंबरला मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र आहे. परंतु लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक कशाचा आहे, उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक आहे लोकसंख्येमध्ये. आता क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे भारताच्या क्षेत्रफळाच्या किती आहे, 9.36% आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जर बघितलं महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येशी किती आहे, 9.29%. हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे भारताच्या क्षेत्रफळाशी 9.36% आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येशी किती आहे, 9.29% आहे. याच्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार म्हणतोय. आता 2022मध्ये जनगणना वगैरे होईल, नाहीतर तुम्ही चुकीचं वाचणार, म्हणणार परत तुम्ही हे 9.29% सांगितलं होतं. तर हे जे आहे ना की 2011च्या जनगणनेनुसार आहे. लक्षात ठेवा. अजूनही काय 2022ची जनगणना अजून झालेली नाही, कोरोनामुळे पुढे ढकलली. तसं तर बघितलं 2020मध्ये होणार होती पण ते अजून झालेली नाही. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. हा प्रश्न ASO 2015मध्ये विचारलेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार विचारला जातो. त्यावेळेला पूर्व हे लावलं जातं, जसे की रेखांश पूर्व वगैरे असं त्याच्यामध्ये लावलं जातं. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये ते पूर्व वगैरे लिहिलेलं नाही, पण या ठिकाणी आपल्याला कुठल्या दरम्यान आहे, कोणत्या रेखांशादरम्यान महाराष्ट्राचं स्थान आहे ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर जे आहे ना त्याच्यामध्ये 72°6 ते 80°9. आता 72°6 ते 80°9 हे का रेखांश, याच्यामध्ये रेखांश पूर्व वगैरे लावलं जातं. या ठिकाणी पूर्व वगैरे लिहिले तर चालतं. या ठिकाणी ज्यावेळेला रेखावृत्ती विस्तार दिला जातो तेव्हा पूर्व लावलं जातं आणि अक्षयवृत्ती विस्तार ज्यावेळेला विचारलं जातं त्याच्यामध्ये उत्तर ही दिशा दाखवली जाते. आता हे तुम्ही म्हणणारी उत्तर आणि पूर्व का लावतात, याचं कारण म्हणजे भारत जो आहे ना उत्तर पूर्व गोलार्धामध्ये, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये, आता भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे म्हटल्यानंतर महाराष्ट्र पण उत्तर पूर्व गोलार्धामध्येच असणार आहे. म्हणून काय केलं जातं की ज्यावेळेला अक्षयवृत्ती विस्तार विचारला जातो त्यावेळेला उत्तर ही दिशा दाखवली जाते आणि ज्यावेळेला रेखावृत्ती विस्तार विचारला जातो त्यावेळेला पूर्व ही दिशा दाखवली जाते. आता या ठिकाणी महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार हा जर बघितलं 72°6 ते 80°9 हे काय की महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की रेखांश जे असतात ना, या रेखांशामुळे आपल्याला स्थानिक वेळ कळते. लक्षात ठेवा, रेखांशामुळे आपल्याला स्थानिक वेळ कळते. तर अक्षयवृत्ती विस्तारामुळे आपल्याला तेथील हवामान आणि तेथील तापमान यांचा अंदाज बांधता येतो. हे 2 फरक आहेत अक्षांश आणि रेखांशामध्ये, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. एकूण जर अक्षयवृत्त जर बघितली किती आहेत, 90 + 90 आणि 1 बरोबर 181 आहेत. एकूण अक्षयवृत्त किती आहेत, 181. हे कसं आहे तर 90 अधिक 90 अधिक 1 बरोबर अशा प्रकारे काही अक्षयवृत्त आहेत. म्हणजे काय, उत्तर गोलार्धामध्ये 90 आहेत, दक्षिण गोलार्धामध्ये 90 आणि हे जे काही 1 आहे ना ते विषुववृत्त आहे. विषुववृत्त म्हणजे काय, पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेलं सर्वात मोठं जे काय अक्षयवृत्त आहे त्याला विषुववृत्त म्हणतात. सर्वात मोठं असल्यामुळे त्याला बृहत वृत्त देखील म्हणतात आणि हे 0 अक्षांश त्याला देखील त्याला म्हटलं जातं. अशा प्रकारे एकूण अक्षयवृत्त किती आहेत, 181 आहेत. त्यानंतर एकूण रेखावृत्त किती आहेत, 360 आहेत. किती, 360. ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती आहे बरं का. तसं बघायला गेलं तर खूप डिटेलमध्ये माहिती आहे. एक अंश व एक रेखांश बरोबर काय की 4 मिनिट आहे. ते खूप सारं याच्यामध्ये खूप एवढं देत नाही, पण त्या प्रश्नासंबंधीच मी एवढं सांगितलं, खूप झालं. तर आता चला मग आपण पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. याच्यामध्ये PSI 2012मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा दक्षिणोत्तर विस्तार
महाराष्ट्राचा किती आहे, पूर्व पश्चिम विस्तार किती आहे हे आधी माहीत असणं खूप गरजेचं आहे. ते जर माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकाल. याच्यामध्ये ऑप्शन दिलेत, कमी आहे, जास्त आहे, तेवढाच आहे, वेगळा आहे. तर बघूया आपण काय आहे नेमकं. तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जर बघितला किती आहे, 800 किलोमीटर आहे. किती, 800 किलोमीटर. आणि महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार किती आहे, 700 किलोमीटर. बरोबर. काही ठिकाणी काही पुस्तकामध्ये 720 पण दिलेलं आहे. म्हणजे काही पूर्व पश्चिम विस्तार झाला म्हणजे जास्त आहे. कशापेक्षा, या दक्षिणोत्तर लांबीपेक्षा, महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर लांबीपेक्षा पूर्व पश्चिम जास्त आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी पूर्व पश्चिम जो विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार हा काय की कमी आहे, काय की कमी आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली. हा जो प्रश्न आहे ना, STI 2012 हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, 26 जानेवारी 1960, 2 15 ऑगस्ट 1947, 3 1 मे 1950, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर जर बघितलं या ठिकाणी यापैकी नाही आहे त्याचं उत्तर येते. कारण का महाराष्ट्र राज्याची स्थापना जर बघितली 1 मे 1960 रोजी झालेलं आहे. 1 मे 1960, 1 मे 1960 रोजी झालेला आहे. या दिवशी कामगार दिन आहे, कामगार दिन पण असतोय, लक्षात ठेवा. या दिवशी महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्याची स्थापना झालेली आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र हे काय की 14वं राज्य आहे. त्यानंतर गुजरात हे 15वं राज्य आणि त्यानंतर आहे ते म्हणजे नागालँड जर बघितलं हे 16वं राज्य आहे. 1963 झालं होतं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 14वं राज्य हे महाराष्ट्र आहे, 15वं गुजरात आणि 16वं नागालँड आहे. 1963 नागालँडची स्थापना झालेली आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, बरोबर आहे. आणि ही कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हे पण लक्षात असू द्या. 1960चा जो काय बॉम्बे ॲक्ट होता, बॉम्बे पुनर्रचना कायदा जो होता 1960चा, त्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. आणि भारतामध्ये पहिलं भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पहिलं राज्य कुठलं आहे, आंध्र प्रदेश आहे. 1953 स्थापन झालं होतं, बरोबर आहे. त्यानंतर 1953 काय की जस्टिस फजल अली आयोग नेमला होता, बरोबर आहे. भाषावर प्रांत रचना करण्यासाठी काय केलं होतं की जस्टिस फजल अली नेमला होता. त्यानंतर 1956 काय झालं की राज्य पुनर्रचना कायदा 1956 हा काय झालं की कायदा करण्यात आला होता. राज्य पुनर्रचना कायदा 1956 केला होता. आणि त्यानंतर सुरुवातीला जर बघितलं 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. किती, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते, बरोबर आहे. अशा प्रकारे की या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न बघू. याचं उत्तर जर बघली यापैकी नाही, 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील मेंढालेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. हे गाव महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात आहे. हा प्रश्न STI 2012 हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये जर बोला ऑप्शन नंबर 1 दिले रत्नागिरी, 2 गडचिरोली, 3 नागपूर, 4 सिंधुदुर्ग. या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे गडचिरोली. ही काय ती ह्याच्यामध्ये मेंढालेखा हे जे गाव आहे ना, हे गाव आहे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्हाला माहीत आहे गडचिरोली जिल्हा हे महाराष्ट्रातील काय की जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढी काय जंगल संपत्ती आहे किंवा वनं आहेत त्यातील 90% जास्त वने ही काय की एकट्या काय की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काय की महाराष्ट्रामधील एकूण वनापैकी 90% जास्त वनं ही एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 गडचिरोली. आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे डॅश डॅश किलोमीटर इतकी आहे. ASO 2011 हा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी या ठिकाणी विचारलं आहे. पूर्व पश्चिम लांबी या ठिकाणी आधीच आपण बघितलं महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 800 किलोमीटर आहे पूर्व पश्चिम. आणि दक्षिणोत्तर किती आहे, 700 किलोमीटर आहे, बरोबर. लक्षात आलं असेल तुम्हाला. पूर्व पश्चिम लांबी ही महाराष्ट्राची काय की दक्षिणोत्तर लांबीपेक्षा जास्त आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे.
आतापर्यंत आपण महाराष्ट्राचा अक्षयवृत्ती विस्तार वगैरे बघितलं, रेखावृत्ती विस्तार बघितलं. तर या ठिकाणी आता हा जो प्रश्न आहे ना, ASO 2012 हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला भारताचं रेखावृत्ती स्थान या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी भारताचं रेखावृत्ती स्थान जर बघितलं तर या ठिकाणी 68°7 ते 97°25 पूर्व हे काय की या ठिकाणी याचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की ज्यावेळेला रेखावृत्ती विस्तार विचारला जातो त्यावेळेला त्यावेळेला पूर्व ही दिशा लावली जाते. आता पूर्व दिशा जर पहिलं 2 ऑप्शनमध्ये आहे तर बाकीचं उत्तर आणि पश्चिम हे काय की हे नसतं, म्हणून हे ऑप्शन तर कॅन्सल झालं. तर या 2 ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यामुळे आता उत्तर देणं सोपं होणार आहे. त्यामुळे 68°7 ते 97°45 पूर्व हा काय की भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आधी आपण बघितलं होतं की महाराष्ट्राचा जो अक्षयवृत्ती विस्तार आहे त्याच्यामध्ये किती 7 अंशाचा फरक होता. किती 7 अंशाचा फरक होता. रेखावृत्ती विस्तारामध्ये महाराष्ट्राच्या रेखावृत्ती विस्तारामध्ये 8 अंशाचा फरक आहे. परंतु भारताचा अक्षयवृत्ती विस्तार असो किंवा रेखावृत्ती विस्तार असो, भारताच्या अक्षयवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये समान म्हणजेच 29 अंशाचा फरक आहे. किती 29 अंशाचा फरक आहे, हे लक्षात असू द्या. अक्षयवृत्ती विस्तार असो किंवा रेखावृत्ती विस्तार असो त्याच्यामध्ये 29 अंशाचा फरक आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघा 68 आणि 97 यांच्यामध्ये फरक बघा, 29 अंशाचा या ठिकाणी फरक येतोय. या ठिकाणी जर बोललो ऑप्शन नंबर 4 हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? ASO 2015 हा प्रश्न विचारलेला आहे. आता भारताची दक्षिणोत्तर लांबी विचारलेली आहे. तर या ठिकाणी जर लक्षात ठेवा, भारताची जी काय दक्षिणोत्तर लांबी आहे ही महाराष्ट्राच्या विरुद्ध आहे. आता महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी काय होती? पूर्व पश्चिम लांबीपेक्षा कमी आहे. परंतु या ठिकाणी काय आहे, भारताचं त्याच्या उलट आहे. या ठिकाणी भारताची दक्षिणोत्तर लांबी ही जास्त आहे. कशापेक्षा? पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. आता भारताची या ठिकाणी आपल्याला दक्षिणोत्तर लांबी विचारलेली आहे. याच्यामध्ये जर दक्षिणोत्तर लांबी किती आहे 3214 चौरस किलोमीटर ही काय की भारताची दक्षिणोत्तर लांबी आहे. आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे 2933 चौरस किलोमीटर ही काय की भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. म्हणून या ठिकाणी जर बोललो ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त डॅश डॅश आहे. ASO 2014 हा प्रश्न विचारलेला आहे. भारताचे पूर्वेकडील रेखावृत्त या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पूर्वेकडील म्हणजे कुठं? तर या ठिकाणी भारताचा सर्वात पूर्वेकडील राज्य कुठला आहे? अरुणाचल प्रदेश आहे. बरोबर आहे. मग या अरुणाचल प्रदेशमध्ये एक काय आहे की किबिथू हे काय ठिकाण आहे? एक गाव आहे. किबिथू हे एक ठिकाण आहे. किबिथू हे काय की ठिकाण आहे. या ठिकाणी जर बघितलं हे काय की भारतातील सर्वात पूर्वेकडील काय की हे ठिकाण आहे. या ठिकाणी जर बघितलं 97°25 पूर्व रेखांश हे काय की भारताचं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त आहे. हे बरोबर झालं. आता त्यानंतर 68°7 हे जर बघितलं भारताचं सर्वात पश्चिमेकडील रेखावृत्त आहे. हे भारताचं सर्वात पश्चिमेकडील रेखावृत्त आहे. आणि 97°25 पूर्व हे काय की भारताचं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त आहे. आता पश्चिमेकडील रेखावृत्त जर बोलले हे कुठं आहे नेमकं? गुजरातमधील घुवर मोठा या ठिकाणी. गुजरातमधील घुवर मोठा. गुजरातमधील घुवर मोठा या ठिकाणी ही जी काय किबिथू हे ठिकाण आणि घुवर मोठा हे जे ठिकाण आहे या 2 ठिकाणामध्ये किती 116 अंशाचा फरक आहे. किती 116 मिनिटाचा फरक आहे. 116 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे काय तर या ठिकाणी जर बघितलं किबिथू आणि घुवर मोठा यांच्यामध्ये सूर्योदयामध्ये जर बघितलं 116 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे जर समजा म्हणजे जवळजवळ 2 तास. म्हणजे काय झालं की 116 मिनिट म्हणजे 2 तास झालं. बरोबर आहे. या ठिकाणी जर किबिथू या ठिकाणी जर समजा सकाळी 6 वाजता जर सूर्योदय होत असेल तर गुजरातमधील घोर मोठा या ठिकाणी जवळजवळ 8 वाजता त्या ठिकाणी सूर्योदय होणार आहे. म्हणजे या ठिकाणी भारतातील जी काय आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये काय की भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे ते म्हणजे काय 97°25 पूर्व हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. खालील दिलेला अक्षांश आणि दिवसांचा कालावधी यांची चूक जोडी वळका. हा प्रश्न आहे ना STI 2013 हा प्रश्न विचारलेला आहे.
STI 2013मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अक्षांश दिलेले आहेत आणि त्या अक्षांशावरती दिवसांचा कालावधी किती असतो ते या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आता 0 अक्षांशावरती 12 तास हे या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर काय की आता तुम्हाला सांगतो 0 अक्षांश जर बघितलं विषुववृत्त हे काय की 0 अक्षांश जर बघितलं त्या ठिकाणी विषुववृत्त आहे आणि विषुववृत्तावरती 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो, हे लक्षात ठेवा. बरोबर. त्या ठिकाणी जर त्यानंतर त्या 41 अक्षांशावरती 15 तास हे पण या ठिकाणी बरोबर आहे. 63 अंशावरती 22 तास हे या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी 20 तासाचा असतो. 63 अक्षांशावरती 20 तासाचा त्या ठिकाणी काय असतो की दिवसाचा कालावधी असतो. आणि त्यानंतर 66.5 अंश, आता 66 अंश जो आहे ना 66 अंशावरती 24 तासाचा बरोबर आहे. हे विधान पण या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो विषुववृत्तापासून ते 66 उत्तर अक्षांश आणि दक्षिण अक्षांशामध्ये काय विषुववृत्तापासून दोन्ही गोलार्धात 66 अक्षांशाच्या दरम्यान 24 तासाच्या कालावधीमध्ये दिवस आणि रात्र होतात. बरोबर. तेथून जर 66 अक्षांशापासून नंतर उत्तर गोलार्धाकडे गेलं ना, उत्तर गोलार्ध किंवा दक्षिण गोलार्धाकडे गेलं म्हणजे ध्रुवाकडे जसजसं जाईल तसतसं काय होतं की त्या दिवसाचा कालावधी वाढत जातो. हा जो कालावधी आहे ना 6 महिन्यापर्यंत असतोय. लक्षात ठेवा 0 अक्षांशापासून म्हणजेच विषुववृत्तापासून ते 66 अक्षांशाच्या दरम्यान 24 तासाच्या कालावधीमध्ये दिवस आणि रात्र होतात. मात्र आता 66 अक्षांशावरती काय आहे दोन्ही गोलार्धामध्ये, त्याच्यामध्ये जर बघितलं कर्कवृत्त आणि मकर व्रत, त्याच्यामध्ये काय आहे काय म्हणतात आर्टिक व्रत आणि अंटार्क्टिक व्रत आहे. आर्टिक व्रत आणि अंटार्क्टिक व्रत आहे. या अंटार्क्टिक व्रत आणि आर्टिक व्रत आणि अंटार्क्टिका व्रतापासून जसजसं आपण ध्रुवाकडे जाईल तसतसं काय होतं की दिवसाचा कालावधी वाढत जातो आणि तो कालावधी 6 महिन्यापर्यंत असतो. म्हणजे त्या ठिकाणी एक तर 6 महिने रात्र असणार किंवा 6 महिने दिवस असणार. आता जो काय दिवस जो आहे ना, जी पृथ्वी आता ही आपली पृथ्वी कललेली असल्यामुळं तिचा एक जो अक्ष आहे ना, एक ध्रुव आहे ना, तो काय असतो की कललेला, म्हणजे पृथ्वीचा ध्रुव पृथ्वी कललेली आहे. त्यामुळे काय होतं की एका वेळी पृथ्वीचा एकच ध्रुव सूर्याकडे येतो. त्यामुळे त्या ठिकाणी 6 महिने दिवस असतो आणि जो भाग अंधारात आहे किंवा जो भाग ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पोचत नाही त्या ठिकाणी 6 महिने रात्र असते. अशा प्रकारे काय तर या ठिकाणी नंतर ते पृथ्वी फिरेल तसं काय होतात की ते ध्रुव काय की आलटून पालटून सूर्यासमोर येतात. अशा प्रकारे 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस त्या ठिकाणी असतोय. म्हणजे ध्रुवावरती म्हटलं तर त्या ठिकाणी 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतोय. लक्षात ठेवा या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 63 अंश. या ठिकाणी जर हे त्याचं उत्तर बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी चूक जोडी ओळखायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी 20 तास पाहिलं होतं परंतु या ठिकाणी 22 दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते? STI 2013मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी आता ही जी काय कर्कवृत्त कुठल्या ह्याच्यावरून जातं ते ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे. मित्र माझा रागुछाप. मित्र माझा रागुछाप. ही ट्रिक आहे. याच्यावरून जर बोले या ट्रिकमधील जो काय मित्र आहे या मीवरून जर मिझोराम आहे, त्रवरून त्रिपुराला, मावरून काय आला की मध्य प्रदेशाला, झावरून झारखंड आला, रावरून राजस्थान आला, गुवरून गुजरात आला, छावरून छत्तीसगड आला आणि पवरून काय की पश्चिम बंगाल आला. अशा प्रकारचे काही एकूण 8 राज्यावरून काय जातं की भारताच्या कर्कवृत्त जातं. आता ह्या ट्रिकमध्ये जे काय राज्य मी सांगितली ती राज्य नेमकी कुठल्या पर्यायामध्ये आहेत तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 आहे ना, याच्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मिझोराम ही जी काय राज्य आहेत ना, ही राज्य या भारतातील जी काही ही राज्य आहेत ती कर्कवृत्त याच्यावरून जातात. कर्कवृत्त तुम्हाला माहीत आहे 23.5 अक्षांशावरती उत्तर गोलार्धामध्ये असते. लक्षात ठेवा कर्कवृत्त हे उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अक्षांशावरती असते आणि त्यानंतर मकर व्रत जर बघितले हे दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अक्षांशावरती असते. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय की या खालील या राज्यावरून काय जातं की कर्कवृत्त जात आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अहलाबाद येथे किती वाजता ऐकायला येईल? हा प्रश्न PSI 2013मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी जर बोला अहलाबाद त्याला सध्या प्रयागराज या नावानं ओळखतात ते लक्षात असू द्या. पहाटे 3 वाजता या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तुम्हाला माहीत असेल की जगाची जी काही वेळ आहे ना ती ग्रीनिच वेळेनुसार निश्चित केलेली आहे. बरोबर आहे. जगातील जी काही देश आहेत ना त्या देशाने आपली जी काही वेळ आहे ना
ती ग्रीनिच वेळेनुसार निश्चित केलेली आहे. जी काय 0 अंश रेखावृत्तच म्हणजे काय मूळ रेखावृत्त आहे आणि मूळ रेखावृत्त हे इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरावरून जातं. तिथून काय केले की जगाने आपली स्थानिक वेळ निश्चित केलेली आहे. या ग्रीनिच वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तासानं पुढं आहे. किती? 5.5 तासानं पुढं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी पहाटे 3 दिलं आहे, त्याच्यामध्ये 5.5 तास काय करा की ॲड करा. पहाटे 3 आहे त्याच्यामध्ये 5.5 तास ॲड करा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये किती झालं? 8.5 तास झालं. बरोबर. 8.5 तास काय झाले की 8.5 तास 8.5 तास. आता 8.5 तास म्हणजे काय? सकाळचं की रात्रीचं? तर या ठिकाणी सकाळी 8:30 वाजता, कारण की या ठिकाणी पहाटे दिलं आहे. पहाटे म्हटल्यानंतर आपल्या इथं सकाळी आता पहाटेपासून या ठिकाणी 5.5 तास मिसळलं, काय झाली? सकाळचे 8:30 वाजलेले असतील ना, म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर 8:30 वाजता काहीतरी हे याचं उत्तर बरोबर आहे. आता एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जी काय भारताची जी काय रेखावृत्त आहे, रेखावृत्त एकूण 8 राज्यामधून गेलेलं आहे, भारतातील 8 राज्यावरून. बरोबर. ते आपण ट्रिकच्या सहाय्यानं बघितलं. परंतु या ठिकाणी भारताची जी काय प्रमाण वेळ आहे ती उत्तर प्रदेशमधील जी काय अलाहाबादजवळ मिर्झापूर आहे, या मिर्झापूर जवळील मिर्झापूर येथील 82.5 जे आहे ना 82.5 असं लिहू शकता. 82.5 रेखांश पूर्व किंवा त्यानंतर 82 असं पण लिहू शकता. तुम्ही कसं पण लिहा. त्या ठिकाणी 82 रेखांश पूर्व यावरून भारताची प्रमाण वेळ निश्चित केलेली आहे. ही जी काय प्रमाण वेळ आहे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहरावरून जाते. आणि ही जी काय याआधी आपण बघितली की रेखावृत्त एकूण भारतातील 8 राज्यावरून जातात, तशीच ही जी काय 82 रेखांश पूर्व जाणे ही जी काय रेखांश आहे ना, हे भारतातील एकूण 5 राज्यावरून जातं. ती 5 राज्य कुठली आहेत? उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, त्यानंतर उडीसा आणि त्यानंतर आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश. या 5 राज्यावरून जातं. लक्षात आलं असेल तुमच्या. भारताची जी काय कर्कवृत्त आहे ती कर्कवृत्त एकूण 8 राज्यावरून जातं. ते आपण ट्रिकच्या सहाय्यानं बघितलं. आता भारताची काय रेखांश आहे 82 रेखांश किंवा ही भारताची प्रमाण वेळ जिथून ठरवलेली आहे ती जी काय रेखांश आहे ते रेखांश एकूण भारतातील 5 राज्यावरून जातं. ती 5 राज्य कुठली आहेत? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उडीसा आणि आंध्र प्रदेश. या 5 राज्यावरून जातं. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. भारताला डॅश डॅश किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे. ASO 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 14,300 दिलं आहे, 2 15,200, 3 16,500, 4 15,000. या ठिकाणी जर बोले भारताला की या ठिकाणी भूसीमा किती लाभलेली आहे असं विचारलेलं आहे. भूसीमा तर भूसीमा आहे म्हणजे काय? जमिनीची सीमा भारताला किती लाभलेली आहे तर ती म्हणजे 15,200 ही काय की भारताला भूसीमा लाभलेली आहे. आणि ही जी काय भूसीमा आहे ना, भारताला एकूण 7 देशांची भूसीमा लाभलेली आहे. लक्षात ठेवा, भारताला एकूण 7 देशांची भूसीमा लाभलेली आहे. ते कोणकोणते 7 देश आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी नंतर बघा. तसे भारताला जर बघितली भूसीमा 7 देशांची लागलेली आहे, तर भारताला समुद्रकिनारा जर बघितलं 6 देशांचा लागलेला आहे. काय? समुद्रकिनारा हा 6 देशांचा लागलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलं 6 देश आहेत ते तुम्ही बघा. हे मी जर सांगत बसलो ना या ठिकाणी खूप वेळ होणार आहे. एवढंच तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की भारताला भूसीमा ही 15,200 किलोमीटरची लाभलेली आहे. आणि समुद्रसीमा जर बघितली एकूण 7 भूसीमा 7 देशांना लागलेली आहे. आणि ती भूसीमा किती आहे? 15,200 आहे. आणि भारताला एकूण 6 देशांची समुद्रकिनारा लाभलेला आहे, समुद्रसीमा लाभलेला आहे. एवढंच तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. STI 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये आधी आपल्याला भूसीमा विचारली, आता समुद्रसीमा या ठिकाणी विचारलेलं आहे. या ठिकाणी भारताला समुद्रसीमा जर बघितलं तर या ठिकाणी 7,517 किलोमीटर हा की भारताला समुद्रसीमा लाभलेला आहे. बरोबर आहे. भारताला समुद्रसीमा जर बघितली एकूण 9 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश आहेत ना, एकूण 9 राज्य प्लस 2 केंद्रशासित प्रदेशांना भारतातील ते जी काय 9 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना समुद्रसीमा लाभलेली आहे. सर्वात जास्त समुद्रसीमा गुजरात या राज्याला लागून आहे. महाराष्ट्र जर बघितलं 4थ्या क्रमांकाला आहे. सर्वात कमी जर बघितलं तर गोवा या राज्याला आहे. आणि केंद्रशासित प्रदेश तुम्हाला माहीत आहे, सर्वात जास्त म्हटलं तर ती अंदमान निकोबार आणि सर्वात कमी म्हटलं तर लक्षद्वीप. अशा प्रकारे की समुद्रसीमा लाभलेल्या या ठिकाणी आपल्याला एकूण या ठिकाणी विचारले, म्हणून या ठिकाणी 7,000
517 किलोमीटर हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर आपल्याला मुख्य भूमीला जर विचारलं तर त्या ठिकाणी 6100 एवढे येणार. भारताच्या मुख्य भूमीला लागलेली समुद्रसीमा किती आहे? 6100 इतकी आहे. त्याच्यामध्ये मुख्य भूमी म्हणजे काय? सलग असलेली भूमी, त्याला मुख्य भूमी म्हणतात. त्याच्यामध्ये जी काय समुद्रातील बेटे सोडून राहिलेला जो काय भारताचा सलग भाग आहे त्याची त्याला एकूण किती 6100 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. आणि त्याच्यामध्ये समजा बेटं जे आहेत ना, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप यांचं जर 14-17 किलोमीटर, 14-17 म्हणजेच काय की 1417 किलोमीटर ही जी काय त्यांचा समुद्रकिनारा जर ॲड केला तर त्याच्यामध्ये त्याची एकूण किती होती, ती म्हणजे लांबी किती होती? 7517 किलोमीटर होते. म्हणून एकूण जर विचारलं तर त्या ठिकाणी 7517 किलोमीटर. मुख्य भूमीला लागलेला समुद्रकिनारा जर म्हटलं तर 6100 किलोमीटर आणि बेटांना लागून जर म्हटलं तर त्या ठिकाणी 1417 किलोमीटर. या दोन्हींचं या ठिकाणी जर समजा बेरीज केली तर या ठिकाणी एकूण समुद्रकिनारा येतो म्हणजे 7517 किलोमीटर. म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हा प्रश्न PSI 2011 मध्ये विचारलेला आहे. बघा, साधं सोपं प्रश्न पण काही वेळा परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे कुठलाही प्रश्न लहान किंवा मोठा नसतोय. लहान असो किंवा मोठा असो ते सर्व बघायचंच नाही. तर काही अतिशय शहाणी मुलं असतात, असं प्रश्न MPSCला येतात का म्हणतात, असे बऱ्याच वेळेला कमेंट पण करतात. बऱ्याच वेळेला मला असं टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण बरेच वेळा म्हटलेत की अशा प्रकारचे प्रश्न MPSCला येतात का. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की प्रश्न मोठा असो किंवा छोटा ते बघितलं जात नाही. कसल्याही प्रकारचं प्रश्न हे MPSC असो किंवा कंबाईन असो त्यांना अशा प्रकारचं छोटं प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळं लहान प्रश्न आहे म्हणून त्याच्याकडे इग्नोर कधीच करू नका जर तुम्ही शहाणे असाल तर. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे जोग. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 दिला आहे जोग, 2 नायगरा, 3 कपिलधारा, 4 शिवसमुद्रम. या ठिकाणी शिवसमुद्र, या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जोग हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. जोग जो आहे ना त्यालाच काय म्हटलं तर की गिरीसप्पा असं म्हटलं जातं. बरोबर आहे. जोग आहे ना त्यालाच गिरीसप्पा धबधबा या नावानं ओळखलं जातं. हा कुठं आहे? कर्नाटक या राज्यामध्ये शरावती नदीवर आहे. 253 मीटर त्याची काय की उंची आहे. किती? 253 मीटर. 253 मीटर काय तर त्याची उंची आहे. बरोबर आहे. शरावती नदीवर आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. त्यालाच गिरीसप्पा धबधबा या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर जगातील सर्वात उंच धबधबा कुठला तर तो म्हणजे एंजल धबधबा आहे. एंजल धबधबा हा कुठं आला? व्हेनेझुला या देशामध्ये आला. 979 मीटर काय त्याची उंची आहे. किती? 979 मीटर ही काय त्याची उंची आहे. म्हणून याचं उत्तर जर पहिलं ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे. हा प्रश्न PSI 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला लडाख हे माहीत आहे तुम्हाला. लडाख हे जम्मू आणि काश्मीरमधून काय झाले की एक नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल की लडाख म्हटलं या ठिकाणी जर याचं उत्तर काय असेल ते तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 दिलं आहे कुमाऊन, 2 काश्मीर, 3 पूर्व, 4 मध्य. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे काश्मीर. या ठिकाणी जर बोलले झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगांचे स्थान काश्मीर हिमालयात आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे. हा प्रश्न PSI 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात असू द्या, असं सोपं प्रश्न पण विचारले जातात. त्यामुळे सोपं प्रश्न आहेत म्हणून त्याच्याकडे इग्नोर करू नका. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 दिला आहे 3, 2, 5, 7, 9. तर या ठिकाणी जर बोलले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतोय? 7वा क्रमांक लागतोय. लोकसंख्येमध्ये कितवा क्रमांक लागतोय? 2रा क्रमांक लागतोय. लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक चीनचा आहे, 2रा क्रमांक भारतचा आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक आहे, 6वा ऑस्ट्रेलियाचा आहे. आणि ऑस्ट्रेलिया हा 6 नंबरला असून ऑस्ट्रेलिया असं नाव आहे त्याच्यामध्ये देश पण आहे आणि तो खंड पण आहे. लक्षात असू द्या. आणि ब्राझील जो आहे ना तो 5 नंबरला आहे. लोकसंख्येनं पण 5 नंबरला आहे आणि क्षेत्रफळानं पण 5 नंबरला आहे. हे लक्षात असू द्या तुम्ही. या 2 देशाबद्दल ऑस्ट्रेलिया हा खंड पण आहे आणि देश पण आहे आणि ब्राझील हा काय की लोकसंख्येनं आणि क्षेत्रफळानं 5 नंबरलाच आहे. 1 नंबरला जर बघितलं याच्यामध्ये क्षेत्रफळामध्ये 1 नंबर, आता क्रम सांगतो तुम्हाला देशांचा क्रम क्षेत्रफळानुसार काय आहे. तर 1 नंबरला जर बघितलं त्या ठिकाणी रशिया आहे, 2 नंबरला कॅनडा आहे, 3 नंबरला चीन आहे, 4 नंबरला अमेरिका, 5 नंबरला ब्राझील, 6 नंबरला ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबरला
भारत आहे. अशा प्रकारे काय हा देशांचा क्रम आहे क्षेत्रफळानुसार. आता याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. MPSC प्री 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. सत्य विधान ओळखायला सांगितलं आपल्याला या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1 भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. हे विधान बरोबर आहे की चूक आहे? तर हे विधान या ठिकाणी चूक आहे. भारताचा कुठलाही भाग दक्षिण गोलार्धात नाही. भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. भारताचा कुठलाच भाग दक्षिण गोलार्धात नाही, म्हणून या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 पेक्षाही जास्त आहे. हे पण या ठिकाणी विधान चुकीचं आहे. आपण आधीच बघितलं होतं की भारताचा दक्षिणोत्तर विस्तार हा किती आहे? 3214 किलोमीटर आहे. 3214 किलोमीटर. 3214 किलोमीटर हा भारताचा दक्षिणोत्तर विस्तार आहे. बरोबर आहे. आणि पूर्व पश्चिम किती आहे? 2933 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान पण या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 4 जर बोलली दोन्ही चूक, हे काहीतरी या ठिकाणी आपल्याला दोन्ही चूक, या ठिकाणी कुठलंच या ठिकाणी बरोबर नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला सत्य विधान ओळखायला सांगितलं आहे, परंतु या ठिकाणी कुठलंच बरोबर नाही, कुठलंच सत्य नाही. तर या ठिकाणी दोन्ही चूक या ठिकाणी आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. असत्य विधाने ओळखा. MPSC प्री 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला असत्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 आहे भारताने म्यानमारच्या सीमेलगत मिझोराममधील झोकाउथार येथे इमिग्रेशन चेकपोस्ट उघडली आहे. हे विधान बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. भारताने काय केलेले की म्यानमारच्या सीमेलगत मिझोराम येथे, मिझोराम या राज्यामध्ये काय केली की झोकाउतार, मिझोराममधील झोकाउतार येथे काय केली की इमिग्रेशन चेकपोस्ट काय केली की उघडलेलं आहे. हे कधी उघडलं? तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही आता उघडलेलं आहे. करंटमध्ये पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये ही विधान या ठिकाणी पहिलं विधान तर बरोबर आहे. तर दुसरं विधान या ठिकाणी बघूया. मिझोराम राज्यातील झोकाउतार हा झोरिनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. हे पण या ठिकाणी बरोबर आहे. कारण काय झोरिनपुरी नंतरचा हा काय की जो काय झोकाउतार जो आहे ना इमिग्रेशन चेकपोस्ट, हा झोरिनपुरी नंतरचा दुसरा आहे काय की मिझोराममधील म्यानमारच्या सीमेलगतचा हा दुसरा आहे. आणि काय झोरिनपुरी जो आहे ना तो त्याची स्थापना 2017 मध्ये केली. लक्षात ठेवा, त्याची स्थापना 2017 मध्ये केलेली आहे. हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. आता तिसरं विधान या ठिकाणी बघूया. म्यानमार बरोबर भारताची अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते. म्हणजे सीमा या ठिकाणी भारताची सीमा, म्यानमार बरोबर भारताची सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते. या ठिकाणी हे तर चुकीचं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये जर पहिली अरुणाचल प्रदेशची सीमा जर म्यानमारला स्पर्श करते, नागालँडची पण करते. बरोबर आहे. आसामची करत नाही. या ठिकाणी आसामची करत नाही. आणि मेघालयची करते का? या ठिकाणी मेघालयची पण करत नाही वाटते. या ठिकाणी जर बघितलं म्यानमारला लागून अरुणाचल प्रदेश एक आहे, नागालँड पण आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे. हे राज्य काय की म्यानमारला लागून आहेत, परंतु आसाम हे राज्य म्यानमारला लागून नाही. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी हा जो तिसरा पर्याय ते चूक आहे. या ठिकाणी आपल्याला असत्य विधान ओळखायला सांगितलं आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. तर भारताचे क्षेत्रफळ हे चीनच्या क्षेत्रफळाच्या डॅश डॅश इतकं आहे. MPSC मेन्स 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी जर पहिलं भारताचे क्षेत्रफळ चीनच्या क्षेत्रफळाच्या किती आहे? ऑप्शन नंबर 1 समान आहे, 2 एकास 2 आहे, 3 एकास 3 आहे, 4 2 3 आहे. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे एकास 3 हे काय तर त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, MPSC मेन्स 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 1 लाइनरच प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे एकास 3 आहे. म्हणजे भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर काय की भारताचं क्षेत्रफळ आहे. त्याला 3 गुणा काय केला? त्याला 3 गुणा काय चीनचं आपल्याला क्षेत्रफळ येईल. म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाच्या किती 3 पट हे काय की चीनचं क्षेत्रफळ आहे. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं याचं उत्तर आहे ते म्हणजे 3 पट जर केलं तर जवळजवळ किती येतं? जो 95-96 लाख चौरस किलोमीटर इतकं काय की चीनचं क्षेत्रफळ येतं आहे. बरोबर. आपण जर भारताचे क्षेत्रफळ किती आहे त्याला जर आपण 3 गुणलं तर इथे ते 95-96 लाखच्या आसपास
काय ते चीनचं क्षेत्रफळ येते. म्हणून या ठिकाणी जर पाहिलं ऑप्शन नंबर 3 एकाच 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस 21 जून रोजी असून त्याचा कालावधी डॅश डॅश इतका आहे. हा जो प्रश्न आहे ना MPSC मेन्स 2013 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. MPSC मेन्स 2013 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस 21 जून रोजी असून त्याचा कालावधी डॅश डॅश इतका आहे इथे आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्याचा कालावधी जर बघितलं तर यामध्ये ऑप्शन नंबर 1 दिले 12 तास, 2 12 तास 12 मिनिट, 3 13 तास 13 मिनिट, 4 15 तास. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 13 तास 13 मिनिट हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर उत्तर गोलार्धामध्ये 21 जून रोजी काय असते की सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. आणि हा जो काय सर्वात मोठा दिवस आहे तो किती मिनिटाचा असतो, किती वेळेचा असतोय, किती कालावधीचा असतोय, तो म्हणजे 13 तास 13 मिनिटचा असतोय. आणि याच्या उलट जर बघितलं की उत्तर गोलार्धामध्ये जर बघितलं याच्यामध्ये उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र कधी असते ती म्हणजे 22 डिसेंबरला. कधी 22 डिसेंबर रोजी सर्वात मोठी रात्र असते आणि सर्वात लहान दिवस असतोय. सर्वात मोठा दिवस कधी 21 जूनला आणि सर्वात मोठी रात्र कधी असते 22 डिसेंबरला असतोय. आणि हे जे काय गोलार्ध आहेत ना त्याच्यामध्ये जर समजा उत्तर गोलार्धामध्ये जर उन्हाळा असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो की त्याच वेळेला हिवाळा असतोय. म्हणजे एकमेकांच्या उलट असते या गोलार्धामध्ये. लक्षात आलं असेल तुमच्या, उत्तर गोलार्धामध्ये जर उन्हाळा असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये त्याच वेळेला हिवाळा असतो. असे एकमेकांच्या उलट त्या ठिकाणी क्रिया घडून येत असते. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, भारताची भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात. या ठिकाणी MPSC प्री 2016 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात. याच्या आधी आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की किती देशांना भारताची समुद्र सीमा लागून आहे आणि किती देशांना भारताची भूसीमा लागून आहे. त्यामुळे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर हे लेक्चर तुम्हाला पुन्हा पाहावं लागेल, मग तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. तुम्हाला जर उत्तर माहीत असेल किंवा नसेल माहीत तर हे लेक्चर पुन्हा पहा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचं पर्याय दिलेलं आहे ऑप्शन नंबर 1 7 2 8 3 6 4 9. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आज आपण जर बघितलं की महाराष्ट्र आणि भारत भूगोल याच्यातील त्यांचं स्थान, विस्तार आणि क्षेत्रफळ यांच्याशी संबंधित आपण या ठिकाणी 24 प्रश्न बघितलेले आहेत. याच्यामध्ये 23 प्रश्न जे आहेत ना त्याचं मी तुम्हाला विश्लेषणसह त्याची उत्तरं दिलेली आहेत. त्यावेळेला मी अपेक्षा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर मी दिलेली माहिती जर आवडली असेल आणि त्यांनी काय करा की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतोय. धन्यवाद.